चला आपण सामन्याकडे वळतो आहोत. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. काँग्रेस चषक 2025 काँग्रेस कमिटी जसकार यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना एका बाजूला पाहायला मिळेल, तो अर्थातच लियाना जियाना अँड युग 11 बामणडोंगरी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळतो आहे बोनखोडे 11 बोनखोडे. या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस झाला, टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे बोनखोडे 11 बोनखोडे या टीमने घेतलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. शुभम पाटील अर्थात चिकू आणि त्याच्या साथीला तकदीर पाटील या दोन फलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. शुभम पाटील आणि तकदीर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. बामणडोंगरी टीम बॅटिंगसाठी दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर चंद गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एक लेफ्ट हँडर आणि एक राईट हँडर ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. चिकू मॅन इन फॉर्म, सध्याच्या घडीला लांब लचक षटकार ठोकण्याची किमया ज्याच्याकडे आहे आणि सातत्याने एक चांगलं प्रदर्शन करण्यामध्ये त्याला एक महारत आलंय. असाच फलंदाज निडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा, झंझावाती खेळ करत असताना सातत्याने अनेक मैदानं गाजवत असताना ज्या बॅटरला आपण पाहायला मिळाले. पुढचा बॉल, पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक तैनात, जजमेंट चांगलं आहे आणि पहिल्याच बॉलवरती चिकूबाद. ओएडीसी गीताचे बोल ठीक आहेत, परंतु आज रात्रीमध्ये घाई करायलाच हवी. बाद झालाय फलंदाज पहिला आणि अतिघाई इथे संकटात नाही असंही म्हणता येईल. किंबहुना इथे फलंदाज शुभमला आपण पाहतो बादोन तंबूच्या आश्रयाला परत. संदेश गोंधळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. या फलंदाजाने या वर्षीचा हंगाम देखील गाजवलाय. सध्याच्या घडीला हे देखील चर्चेचं नाव राहिलंय, कारण संदेश गोंधळीची बॅट सातत्याने बोलते आहे. 0-1 आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे रन्स कंप्लीट होतीये. तकदीर पाटील वेगाने धावत असताना पाहायला मिळाला. एक चुरस निर्माण केली होती त्याने, कारण वेगाने रन्स कंप्लीट केली. मागील मॅचमध्ये स्वप्नील एक चांगली बॅटिंग केली होती. 4 बॉल 4 षटकार त्याने ठोकले. या आधीच्या सामन्यामध्ये किंबहुना या आधीच्या सामन्यामध्ये आपण जिथे पाहिलं तर खऱ्या अर्थानं सचिन काटकरने देखील त्या दर्जाचा कारनामा केला होता. एक बॉल एक अर्थात एक फलंदाज बाद, एक धाव धावफलकावरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सागर. यावेळेचा बॉल ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोचले होते, दुरून चेंडूवरती आले जरूर, परंतु रन्स कंप्लीट करण्यात येत असताना तकदीरच्या माध्यमातून 2 धावा येथे कंप्लीट करत असताना आपण पाहत आहोत. मुळे खंडची नाहीची स्पर्धा अगदी आपण पाहत आहोत आणि ज्या स्पर्धेमध्ये 3 मॅचमध्ये 98 धावा, 2 मॅचमध्ये 98 धावा ज्या बॅटरने बनवल्या होत्या तो बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये तकदीरकडे पाहिलं जाईल. अपेक्षेनिहाय तो बॅटिंग करेल का, कारण आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर अगदी शरीरापासून जाणीवपूर्वक हा चेंडू दूर ठेवला.
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करत असताना तकदीर पाटीलला आपण पाहत आहोत. एक रणनीतिबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, ज्याला आपण प्री प्लॅन म्हणतो, आणि त्या दर्जाची गोलंदाजी सागरचंद करत असताना पाहायला मिळतोय. विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास दुगिनीत झालाय त्याचा. शफल झाले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, स्लॉक स्वीप अटेम्प्ट केला होता. खेळपट्टीच्या वरती चेंडू इथे घरंगत राहतोय, अर्थात धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. हे निर्धाव चेंडू जे आहेत ना ते तुमच्यावरती जास्तीचं प्रेशर क्रिएट करतील. आघाडीला आलेले बॅटर जिथे आपण पाहिलं तर शुभम पाटीलला फार स्वस्तात तो बाद होत असताना पाहायला मिळाला. गोल्डन डकचा तो शिकार राहिला आणि तिथून पुढे पुढचा चेंडू राबाला खोलात टाकला, हलक्या हाताने केले, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत पाहता येथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 3-1 फलंदाज बाद. इथूनही अजून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये जास्तीच्या धावा वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच करण्यात येईल. पहिल्या षटकाच्या अंती स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतात त्या 3 फलंदाज बाद झाला. एक ज्या गोलंदाजीच्या तुफखाण्याच्या समोर खऱ्या अर्थानं नांगी टाकले की काय बॅटिंग करणाऱ्या टीमने असं वाटू लागलंय, परंतु इथूनही काही बिघडलेलं नाही आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये संदेश गोंधळी उभा आहे, तकदीर पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि या खेळाडूंची खासियत राहिली आहे की मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची किंवा ते नेहमी साधत असताना पाहायला मिळतात. विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतं. उंचपुरा खेळाडू आहे, आघाडीला येत असताना बॅटिंग किंवा बॉल आणि बॅटची जुगलबंदी त्याची नेहमी चांगली पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर होता, स्वागत केलंय, स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना विघ्नेशचं भव्य स्वागत. पहिल्या बॉलवरती ठोकलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला, दुसऱ्या षटकामध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्या चेंडूवरती आपला आविर्भाव इथे दाखवून दिलाय, कारण ज्या इंटेंटने किंवा जो वज्र निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर दाखल झाले होते आणि त्या दर्जाचा खेळ करत असताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती संदेश गोंधळीने इथे स्पष्ट केलेत आपले इरादे. चौकार त्याने ठोकला. 2 बॉल 4 वरती, 2 नॉट आउट आहे, 200चा स्ट्राईक रेट. संघाची धावसंख्या 7 धावा. 4 षटकांची मॅच. विघ्नेश पुढचा बॉल आडवा बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक चेंडू तो वेगवान पाहायला मिळतोय. या संघामध्ये किंबहुना अगदी आपण पाहिलं ना तर लियाना, जियांश अँड युग 11 बामणडोंगरी या टीममध्ये या टेनिस विश्वातील सर्वाधिक जास्त लेफ्ट हँडर खेळाडू आहेत. एक उद्योन्मुख संघ म्हणूनही या संघाकडे पाहिलं गेलं. आडवा बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. या वर्षीची रतनबुवा स्पर्धा, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये रनरअप राहिलेला संघ किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज या स्पर्धेमध्ये गतवर्षीही चांगल्या दर्जाचं प्रदर्शन आणि यावर्षी देखील. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळले होते. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. या वर्षीच्या हंगामामध्ये 2 सामने जिंकलेत या संघाने केंद्रीय मंत्री चषकामध्ये. 8-1 8 धावा धावफलकावरती आहेत. तेजस म्हात्रेच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमीच खेळत असताना पाहायला मिळतो. एक काळ असा होता ना की ए लॉट म्हटलं की नावा संघ असेल, त्याच वेळेला पारगाव, दिघोडे, अगदी त्याच वेळेला दापोली, मग मुरबी, सावळा, कामोठे यासारखे संघ जास्तीचे पाहायला मिळायचे. परंतु या संघाने संपूर्ण रायगडमधून आज ए लॉट म्हटल्यावरती एकच संघ रायगडचा खेळतो आणि तो बामणडोंगरी आहे. ही बाब तितकीशी महत्वाची आहे. स्कोर कार्डवरती 8.
बॅकफुटला आल्यात, कट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक वेगाने बाउंड्रीवरती पोहोचतोय चेंडूपर्यंत. रन्स कंप्लीट करण्यात येत आहेत. इथे या बॉलवरती धाव मिळतील त्या 4. हा आलाय खणखणीत चौकार. या षटकामध्ये रन्स आल्यात 9 धावा विघ्नेश पाटीलच्या या षटकामध्ये. एकंदरीत 12 बनल्यात. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. 12-2. गणपती धाब्यात त्या 12. 6ची धावगती या संघाला जास्तीची शोभा देत नाही. इथून मोठे फटकेबाजी करणं बंधनकारक राहील, कारण आपल्या गोलंदाजांसाठी एक कडवट आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर आणि गोलंदाजांना सुसज्जित राहील इतकी मोठी धावसंख्या तर तुम्हाला उभी करावीच लागेल. कारण ती धावसंख्या पहा, कोणती धावसंख्या पूरक आणि पोषक नसते, किंवा कोणती धावसंख्या यशाची हमी देत नाही. परंतु त्याआधी एक मोठी धावसंख्या उभी करणं पूर्वार्धामध्ये गरजेचंच राहणार आहे. मोहन दीक्षित गोलंदाजी मार्कवरती आला. आर्यन नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतं. छोट्या चणीचा आहे, 17 वर्षाचा आहे. जर्सी नंबर देखील त्याचा 17 आहे. परंतु या खेळाडूला घेऊन आज तेजस मात्रेने देखील अनेक कारनामा केला. मिस्टर 360 एक युद्धोन्मुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू वेगाने टाकला, दिशाहीन राहिला. संदेश आता मात्र त्याचा पॉझिटिव्ह इंटेंट दाखवेल का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं असेल. धावा बनत नाहीत पूर्वार्धामध्ये, उत्तरार्धामध्ये रन्स बनताना पाहायला मिळाल्यात. परंतु इथे एक मोठी रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला बामणडोंगरी टीम स्कोर कार्डवरती 13-2. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. उजव्या यशीच्या बाहेर आणखीन एक चेंडू जो मात्र पाहायला मिळतो, जो दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती आहेत त्या 14-2. एकंदरीत 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. या संघाकडे गोलंदाजींचा बोलबाला आहे. किंवा आदित्य ज्या वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. मग निखिल या संघामध्ये ऍड झालाय. अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो देखील करतो. किंवा या संघामध्ये आपण केटीलाही पाहिलंय की सातत्याने त्याचंही प्रदर्शन चांगलं नेहमीच होत असताना पाहायला मिळालंय. एक जुना जाणका खेळाडू. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर रूम दिला होता. कवच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. कवरून क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं. इथे आर्यन नाईकच्या अडचणी वाढल्या होत्या. ही रन्स कंप्लीट करण्यासाठी तो जद्दोजहद करत होता. रन्स कंप्लीट होते ती केवळ 1. आर्यनने 2 कंप्लीट केल्या, परंतु काउंट होईल ती केवळ 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. या खेळाडूचे स्विच हिट, या खेळाडूचे स्लॉक स्वीप, या खेळाडूचे दिल्लू स्कूप किंबहुना सुपला शॉट ही नेहमी चर्चेचे विषय राहिले. समोरच्या बाजूलाही षटकार खेचू शकतो, स्लॉक स्वीप करू शकतो, पूल चांगले खेळतो. आर्यन कशी बॅटिंग करतो या सामन्यामध्ये पाहावं लागेल. शफल झाल्यात. बाची थिकेज आउटसाइड एज. नशिबाची साथ. लॉंग स्टॉपला चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. धावा मिळतील या बॉलवरती, ते अर्थात 4. हा आला चौकार. मैदानाच्या आतमध्ये येत असताना मला असं वाटू लागलं की आर्यन नाईक नशिबाच्या रथातच बसून मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती तुम्हाला जीवदान मिळणं आणि तोही चेंडू सीमारेषा ओलांडणं
ही बाब साधी नाही आहे. स्विचिक फटका चांगला केला, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक, अफलातून शोक, अविश्वसनीय षटकार. अपनी झलक सबसे अलग हेच सांगण्याचा प्रयत्न आर्यन नाईक मैदानाच्या आतमध्ये करतोय. पर्सनालिटी कैसी है ना, उससे भी ज्यादा मेंटलिटी कैसी है वो इंपॉर्टंट रहता है. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूची मेंटॅलिटी पहा. स्मॉल ऑफ पॉकेट ऑफ द डायनामाइट. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. 2 बॉल 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 25-2. पुढचा बॉल शफल झाल्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. तिथे आपण पाहत आहोत उजवेशीच्या खूपच बाहेर निघाले होते. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना मोहनच्या माध्यमातून इथे हाताला जातोय. 4 बॉल 13 धावा त्याने इथे खर्च केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 25. या संघाकडे गोलंदाज चांगले आहेत आणि सातत्याने चांगली गोलंदाजी ते करू शकतात. त्यासाठी धावा हवात. यावेळेला बाग फुटला आल्या. ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. प्रयत्न चांगले होते. बाउंड्री लाईन वरती जिथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. एक चांगला स्ट्रोक जरूर आला, परंतु इथे DRS चा कॉल करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. षटकार आहे की चौकार किंबहुना या धावा सेफ झाल्यात याची शहानिशा इथे करण्यात येईल. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात ज्या मात्र आपण पाहतो आहोत, परंतु त्याआधी इथे शहानिशा जरूर होईल. बाउंड्री लाईन वरती चांगलं प्रयत्न इथे पाहायला मिळालं आणि अर्थात ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. स्क्वेअर लेग अंपायर वेर आहेत. अर्थात 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या त्याच ग्राह्य धरल्या जातील. सत्तावीसला 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. मोहन खोला टाकला, समोरच्या दिशेने केल्यात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्झिक्युशन चांगलं केलं होतं. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह एक सिंगल आली आहे या बॉलवरती. मॅच मध्ये पुनरागमन झालंय. या षटकामध्ये कमबॅक झालाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. पहिली इथे 3 षटकांचा खेळ संपला. 28ला 2. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. या सामन्यामध्ये नव चैतन्य निर्माण केलं ते या छोट्याशा खेळाडूने. 5 बॉल 13 धावा. आर्यन नाईक आणि त्याची बॅटिंग सध्याच्या घडीला प्रत्येक चाहता वर्ग करतो लाईक, तोच आर्यन नाईक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गोलंदाजी मार्कवरती पार चंदन दाखवत असताना पाहायला मिळतो. मागील सामन्यामध्ये त्याची कमी आणि इथे कळली होती संघाला, परंतु ती कमी भरून काढली स्वप्नीलने. काय स्ट्रोक खेळले त्याने. लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 4 बॉल 4 षटकार त्याने ठोकले. आजच्या शबच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं हा कारनामा 2 खेळाडूंनी केला. सचिन काटकर ज्या रीतीने त्याने स्ट्रोक केलेले आपण पाहायला मिळाले. लेदर बॉलचा चांगला दांडगा अनुभव त्याच्याकडे. बंड्या बॉईज या संघामधून अनेक वर्ष तो प्रदर्शन करतो आहे. सँडी SP टीम मधून देखील तो खेळला. यावेळेसचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने रन्स कंप्लीट होतीये. धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती एक सिंगल. अपील तर जरूर झाली, परंतु त्याचा कोणताही दबाव या स्ट्रॉंग अपीलवरती झालेला नाही आहे. 50 वरती एक सिंगल कंप्लीट होतीये. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या अर्थात 29 धावा. 29 ऑन दी बोर्ड. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याकडे लक्ष वेधूया. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा.
दिवा कोळीवाडा टीमचा कॅप्टन आणि त्याच्या अगेन्स्ट खारबाव, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. चला टॉस साठी उपस्थित व्हा. कामण आणि भिवंडीच्या अगदी शेजारी असणारं एक छोटंसं गाव, खाडीच्या शेजारी बसले खारबाव आणि त्याच खारबाव मधून येणारा हा खारबावचा संघ आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 29ला 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल पार्थ. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू जो दिशाहीन राहिला, एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते आहे. साई स्पोर्ट्स किंवा साईश 11 खारबाव या नावाने नेहमीचा या खारबाव या टीमला आपण खेळताना अनेक वर्ष पाहिलेला आहे. दिवा कोळीवाडा त्याच्या अगेन्स्ट खेळेल. हा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय. संदेश गोंधळीला इथे धुंड रे साजण्या सांगणारे चेंडू इथे हाताळलेले पाहायला मिळाले. किंवा लेजिम खेळायला भाग पाडलाय. DRSचा कॉल करण्यात आला. व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. एक्झॅक्टली कुठून चेंडू ट्रॅव्हल हे पाहावं लागेल. 30 तर बनल्यात, परंतु या षटकामध्ये तितक्या मोठी धावसंख्या हवी आहे ती आलेली नाही आहे. आणि अर्थात आपण पाहत आहोत 30ला 2 बाद. या चेंडूची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल अर्थात बॅटिंग टीमने जे चॅलेंज केलं होतं ते इथे सार्थ राहिले आणि संदेश गोंधळीचं हे चॅलेंज इथे एक्सपेक्ट केलं होतं थर्ड अंपायरने. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या 31. 2 अवांतर चेंडू आलेत या षटकामध्ये. एक सिंगल देखील येत असताना 1 बॉलमध्ये 3 धावा पार्थने खर्च केल्यात. यावेळेला लोअर फुल टोच होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी खेळपट्टीच्या समीप होऊन एक चिक्की सिंगल अर्जित झाली आहे. डायरेक्ट हिट, त्याचा फायदा आर्यन नाईक. चप्पळतेचा चीता, त्याला ठाऊक होतं ही धाव कंप्लीट होऊ शकते. तो वेगाने धावला आणि त्याने रन्स कंप्लीट केली आहे. मागील मॅच मध्ये देखील एक्झॅक्टली हीच रणनीती होती. सचिन काटकरने जास्तीची स्ट्राईक का घेतली नव्हती त्याचं कारण होतं शेवटचे षटक डावखुऱ्यात आता गोलंदाज हाताळत होता. या षटकामध्ये आर्यनकडे स्ट्राईक आली होती, त्याने स्ट्राईक जास्तीची ठेवली नाही कारण लेफ्ट हँडर गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल इथे समोरच्या दिशेने, परंतु इथे परतावा लागेल आर्यन नाईकला. तो होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. संघाला 33ला 3रा धक्का. फलंदाज 33 वरती 3 बाद झालेले आपण पाहत आहोत. नवसंजीवनी निर्माण करून दिली या बॅटरने. मॅच मध्ये शिरकाव करून दिलं आणि एक चांगली भागीदारी इथे ब्रेक झाली असं म्हणावं लागेल. कारण बाद होण्याआधी आर्यनने एक वादळी खेळी साकारलेली आपण पाहिली. कल्पेश ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 33ला 3 आहेत. यावेळेचा बॉल देखील बिग वन इथे पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस वेगाने चेंडू टाकला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. चला टीमचा कॅप्टन उपस्थित झाला. खारबाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. यावेळेचा बॉल देखील बिग वन पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? जिथे एक होती तिथे 2 कंप्लीट झाल्यात, परंतु चेंडूने सीमारेषा ओलांडली की नाही याची इथे चर्चा होतीये. धावा 2 पूर्ण होत असताना लेग बाईटच्या स्वरूपामधून इथून तिथे तिथून इथे फिकाफिक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बोनखोडे टीम मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करते, परंतु या ज्या अतिरिक्त धावा आहेत त्या थांबवाव्या लागतील. 35 बांधल्यात. शेवटच्या बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू येणं शेष. फटका येईल का विशेष? शेवटचा बॉल. गोलंदाज सज्ज. आडव्या बाटने लांब लचक. चेंडू जितका उंच तितकाच लांब. सीमारेषेच्या बाहेर एक टॉवरिंग 6 येतो संदेश गोंधळीच्या बॅटमधून. बनला 42चं टार्गेट ठेवण्यात आलं. बामणडोंगरी टीम मध्ये आज 3 खेळाडूंची अनुपस्थित आहे. ओमकार नाईक नाहीये, क्रिस नाहीये आणि अगदी त्याच वेळेला आमचा पार्टनर राहुल गोंधळी देखील नाही.
या आपण मॅच खेळूया, टॉस करूया. त्याआधी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचचा 41 बनला 42चा टार्गेट या सामन्यामध्ये बोनखुडे 11 बोनखुडे या टीम समोर. चला करूया आपण टॉस. प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स टीम खारबाव आणि त्याचबरोबर आपण दिवा कोलीवाडा नवी मुंबई पंचक्रोशीमधील संघ पाहणार आहोत. चला आणि रील स्टार नितेश तांडेल यांच्या पवित्र शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्सना आपण पुढच्या फेरीतील खेळाला शुभेच्छा देऊया. So we have two team captains between us. Nitesh Tandel, smiling face, real star आहेत. Come in the middle please. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. तर who will call? साहिल will call please. काटा कॉल केलाय आणि काटा आलाय. साहिल काय असणार डिसिजन? मी पहिला फिल्डिंग करू. शुभेच्छा असतील दोन्ही टीमना. आपण मॅच सुरू असताना खरं तर लगेचच मॅचकडे जाणार आहोत आणि आपण सन्माननीय नितेश तांडेल यांचा आपण सन्मान घेणार आहोत. अर्थातच आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅनेजमेंट पाहतोय आज त्यांचा आपण विशेष नामोल्लेख करतोय. हेमंतजी ठाकूर यांच्या केतन तांडेल यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ज्यांनी खरं तर आपल्या समाजामध्ये चांगलं अवेअरनेस आणि अनेकांना खरं तर मी म्हणेन आपल्या खरं तर आर्टच्या माध्यमातून थ्रू यूट्यूब, थ्रू इंस्टाग्राम, थ्रू व्हॉट्सअपच्या माध्यमातून मनमुराद आनंद दिलाय. अँड लाईफ इज ब्युटिफुल, एन्जॉय द मोमेंट असा फार छानसा मेसेज देणारे नितेश तांडेल रील स्टार त्यांचा आपण नुकताच सन्मान या व्यासपीठावर केला. चला फिल्डिंग लगेच सेटअप करून घ्या. ओपनिंग पेर लगेच मैदानामध्ये उतरेल. बोनकोडे 11 बोनकोडे आणि मॅचला आपण करणार आहोत प्रारंभ. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल तत्पूर्वी PTC लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर आपण इक्वेशन पाहतोय. 24 चेंडू 42 धावा. आकड्यांची रंगसंगती आणि आकडे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ते आमचे परेश म्हात्रे करंजा. एक उत्तम असे गुणलेखक, 0 एरर 0 कॉन्ट्रावर्सी आणि प्रत्येक एका चेंडू आणि धावेचं खरं तर अपडेट्स आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. 24 म्हणजेच 2वर 4 आणि 42 म्हणजेच 4वर 2. अर्थातच आकड्यांची रंगसंगती. वी ऑल आर एन्जॉईंग द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. आपण पाहताय काँग्रेस कमिटी जसकर आयोजित कामगार नेते महेंद्र शेठ घरत, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आज खरं तर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेचं मुख्य आयोजन केले सन्माननीय श्री सुनीलजी ठाकूर, हेमंतजी ठाकूर, आशुतोषजी म्हात्रे, निलेशजी तांडेल, राजेशजी म्हात्रे या खरं तर युवकांचं आम्ही भरपूर खरं तर कौतुक करू ज्यांनी आज या स्पर्धेला खरं तर यशस्वी संपन्न करत असताना 3 रात्री आणि 3 रात्रीमध्ये जवळजवळ 24 संघांचा समावेश आपण पाहिला आणि आजच्या रात्रीमध्ये मोठ्या ए पोलच्या संघांना आपण इन्व्हाइट केलं. काहीशे संघ अनुपस्थित राहिले आणि अशा परिस्थितीमध्ये थोडे चॅलेंजेस असताना अगदीच मी म्हणेन शॉर्ट नोटीसवर काहीशे संघ याच पंचक्रोशीमधले उपलब्ध सुद्धा राहिले. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि विद्यमान मॅचमध्ये ज्या 2 टीम्सना आपण पाहत आहे, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळालेलं टीम प्रत्युष निष्ठा पॅकर्स, माफ करा, एका बाजूला टीम बोनकोडे 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात टीम लियाना जियान्स युग 11 बामणडोंगरी. चला टीम बामणडोंगरी लगेच फिल्डिंग सेटअप करून घ्या. 4 षटकांचा सामना 42 हे टार्गेट सेट झालंय.
चला अखेरीस भारतीय संघ जिंकला, चॅम्पियन ठरला आणि रोहित शर्मानं रिटायरमेंट घेतली नाही. ही खरं तर सुपर हिट शर्माच्या अगदीच सर्वच फॅन फॉलोवर्स यांच्यासाठी मात्र सुखद अशी ही बातमी असणार आहे. गुड लक फॉर हिज नेक्स्ट जर्नी ॲज वेल. आणि जवळजवळ खरं तर 12 वर्षाचा खरं तर मी म्हणेन हा अवेटेड मोमेंट. आणि एकाच वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वेळा ICCचं विजेतेपद भारतीय संघानं खरं तर पटकाविलं. हे मोठं नामांकन आहे. आज भारतीय संघाचं आपण भरपूर कौतुक करूया, अभिनंदन करूया. जाऊया आपण थेट मॅचकडे. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल आणि फिरकी, गती, मती, त्याचा रिदमिक बॉलिंग ॲक्शन आणि मागच्या मॅचचा जबरदस्त मोमेंटम. पहिल्याच बॉलवर धाडसी फटका सजवायचा होता जितेश राऊतला. जितेश राऊतनं यावर्षी भरपूर इम्प्रेस केलंय. यावर्षी त्याला स्वप्नातली बाईकसुद्धा मिळाली आणि भेंडकल इथे या उरण पंचक्रोशीमध्ये अगदी 5 पॉईंटसाठी मात्र त्याची मी म्हणेन बाईकसुद्धा मिस झाली. परंतु यंदा त्याची स्वप्नातली बाईक त्यानं जिंकली आहे. फॉर्ममध्ये आहे, चांगला खेळाडू, एक फिटनेस ॲथलेट म्हणून ओळखला जातो. ॲज वन ऑफ द सेफ मोस्ट बाउंड्री रायडर म्हणून त्याला आपण नेहमी पाहिलं आहे. एक एक्सप्लोजिव्ह फलंदाज म्हणून एक चांगली खरं तर मी म्हणेन षटकार चौकार मारण्याची किमया करणारा फलंदाज जितेश. त्याचा फॉर्म महत्त्वाचा असणार आहे. ड्राईव्ह करायचं होतं, बॉलला पुढ्यात टाकलं होतं. मी म्हणेन इथे गोलंदाजानं फलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं, चॅलेंज केलं होतं. बॉल डिव्हिएट झाला, किती डिव्हिएट झाला पाहायला मिळेल आपल्याला खरं तर PTCच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल याही वेळेला इथे अजून एक डॉट बॉल. आदित्य पाटील ही धार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. 4 सलग चेंडू डॉट फेकले गेलेत. जबरदस्त सुरुवात, अप्रतिम. अ ड्रीम स्टार्ट फॉर एनी फ्रंटलाईन बॉलर. कोणत्याही पहिल्या गोलंदाजाला पॉवर प्लेचं षटक फेकत असताना खरं तर ही सुरुवात मिळणं फार महत्त्वाचं असतं. ती मिळाली आहे. फिरलेत, अपील झाली आहे. 5वा चेंडू डॉट, 6वा चेंडू डॉट फेकला तर स्पर्धेतला 4था गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 गोलंदाजांनी खरं तर मेडन षटक हाताळलेत. पहिल्या दिवसामध्ये 1, दुसऱ्या दिवसामध्ये 1, आजच्या दिवसातील पहिल्याच मॅचमध्ये 1 आणि अगदीच मागच्या मॅचमध्ये मेडन षटक हाताळला आणि त्याच मेडन षटकामध्ये पराभव पत्करावा लागला अंबापाडा या टीमला. ओ सबमारीन डिलिव्हरी, मॅग्निफिसंट अटॅक. दिस इज ट्रिमेंडस, अट्रॅक्टिव्ह, चार्मिंग, ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या आदित्य पाटील साठी. 6 चेंडू डॉट. इट्स अ मेडन ओव्हर. 4था गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे जिथे ज्यांनी मेडन षटक हाताळलंय. रणसंख्या डॉट विदाउट लॉस. डीजे
अखेरीस चौकार आल्याने धावसंख्येचं अकाउंट ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्येचा आलेख आपण पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकं 24 चेंडू 42 धावा आकड्यांची रंगसंगती आपण पाहिली. आणि आता याच धावांना मी म्हणेन फॉलो करत असताना चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. मेडन षटक हाताळलं आदित्यनं आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर चौकार आलाय पार्थ चंदन. नवी मुंबईचे अजून एक प्रतिभावंत असे खेळाडू जितेश राऊत खरं तर साहसी खेळाडू आहेत, परंतु या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये त्यांना थोडं अपयश आलं. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजीमधलं तंत्र गोलंदाजीमधलं कौशल्य आणि कसब आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीमधले असलेले त्यांचं व्हेरिएशन, गती आणि या सर्व काही गोष्टी संमिश्रित गोलंदाजी फेकत असताना 6 वेगवेगळे चेंडू आपण पाहिले आणि सरप्राईज केलं जितेशला. आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधनं फटके येत नव्हते, परंतु अखेरीस हा पहिला चौकार आलाय. या चौकारानं थोडा आत्मविश्वास द्विगुणित होईल. तो जितेश राऊतचा. जितेश अखेरीस 7व्या चेंडूवर 4 धावा अंकित करतोय आणि एकूण धावसंख्येला ॲक्सलरेट करत असताना बॅटिंग करणारी टीम बोनकोडे 11 बोनकोडे नवी मुंबई पंचक्रोशीमधील हा संघ पोहोचलाय. तो 9 या आकड्यावर 42 काढायचंय. दिल्ली अभी बहुत दूर है. ओ स्लॉग हिट, magnificent batting, gap shot selection, proper timing, perfect execute केलाय. Stand and deliver, and this is maximum 6 up. लक्ष असू द्या. महेंद्रजी पाटील खारबावचे, त्यांना मी इन्व्हाइट करू की यावं आपण या व्यासपीठावर. आपलं काँग्रेस चषक 2025 स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. हाऊ इज दॅट कॉन्फिडन्स नव्हता पंचांनी. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं वाईट साठी रिव्ह्यू असणार आहे, बरोबर. चला आपण टेक्निकल टीमकडे जाऊया. तत्पूर्वी आपण पाहुण्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय. महेंद्रजी पाटील यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या आमच्या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. इट्स अ फेअर बॉल. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या तेजस दादा. 2 वाजलेत. आता इथून पुढे बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 2 सेमी, एक सेमी, एक फायनल अतिरिक्त मॅच आहेत. चला घाई करा. फिल्डिंग टीम, बॅटिंग टीम. रायगड ग्रामीण क्रिकेट च्या माध्यमातून खरं तर आपण जी रेटिंग, परफॉर्मन्स रेटिंग जी दिली जाते त्या रेटिंगमध्ये मागच्या काही 3 वर्षामध्ये अव्वल क्रमांकावर विराजमान असलेली टीम म्हणजेच टीम जीवदानी बामणडोंगरी. आज हीच टीम पुण्याच्या आणि हा नो बॉल असणार आहे. हीच जीवदानी बामणडोंगरी टीम लियाना जियान्श अँड युग 11 टीम बामणडोंगरी या नावानं आज खेळ करतीये. पॅकरनं पुरस्कृत केली आहे आणि आज या टीमचा खेळ मात्र अप्रतिम राहिलाय. क्लिक केला बॉल आहेत फिल्डर डीप पॉइंट मध्ये गेले. स्वीपर कव्हर टू डीप असा हा प्रवास राहिला खेळाडूचा, परंतु ही धाव मात्र फक्त एक मिळाली आहे. पार्थ चंदन न फुटका सजवला होता. पार्थ वैयक्तिक खेळ करतोय 6 या आकड्यावर. जितेश वैयक्तिक खेळ करतोय 10 या आकड्यावर. इक्वेशन आहे 11 चेंडू आणि 25 धावा.
11 चेंडू 25 धावा. बॉलिंग ट्रॅकवर जीत खोत आणि जीतनं दांडी गोल केली आहे. जितेश राऊत अंडर स्ट्रगल अँड ही लॉस्ट हिज विकेट. अखेरीस तो बाद झालाय. आणि टीम बामणडोंगरी या टीमचा प्रतिम खेळ. संदीप ठाकूर, निखिल घिरत यांनी पुरस्कृत केलेला संघ लियाना जियांश U11 टीम बामणडोंगरी विरोधात बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ खेळ करत असताना दोन टीम्सकडे पहिल्या मॅचचा विजयाचा आत्मविश्वास आहे. परंतु जी सुरुवात झाली मेडन षटकानं डोकं वर करू दिलं नाहीये. यावेळेला कडक फटका, परंतु इलिव्हेशन तितकं नाही आणि डिस्टन्स सुद्धा तितकं कव्हर करता आलं नाही. अगदी सहज झेल टिपला गेलाय. डिफरंट स्किल सेट, डिफरंट टेक्निक आणि डिफरंट थॉट प्रोसेससाठी खरं तर ओळखला जाणारा संघ टीम बामणडोंगरी. एक खरं तर मी म्हणेन या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यांचा नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहायला मिळाला. विथ द बॅट, विथ द बॉल अँड फिल्डिंग ॲथलेटिसिझम ॲज वेल. आदित्यनं मिडन षटक हाताळलं, त्यानंच हा झेल टिपलाय आणि बॅट्समन परशुराम आपल्याला बाद होत असताना पाहायला मिळाले. 17 या आकड्यावर 2 फलंदाज बाद. आता जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते फक्त 9 चेंडू 25 धावा. नेक्स्ट बॉल जीत. रफ्तार, ज्या गतीनं बॉल आला होता खरं तर अगदी गतीनंच त्याला फेकून द्यायचं होतं. फ्लॅट बॅटेड, अगदी फ्लॅट होता फटका. एलिव्हेशन नव्हतं, एरियल स्कूप नव्हता. एकच मिळाली आहे. 1 रणसंख्या पुढे जाईल. डीप लॉंग ऑफ मध्ये बॉल गेला होता. अजूनही 8 चेंडू आणि 24ची गरज आहे. जीत ओव्हर द विकेट. यावेळेला अगदी मध्येच आदळलाय बॉल. सरप्राईज केलं. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. PTC च्या या स्क्रीनवर या लाल मातीचा सुगंध पार्थ चंदनला कसा पाहायला मिळालाय बघूया. ओ सुपर. यावेळेला इनसाइड आउट. यावेळेला प्रॉपर टाइम केलंय. इट्स अ नो बॉल कॉल. +4. 5 धावांचा बोनस. मॅग्निफिसंट बॅटिंग. पार्थ चंदन मी हार मानणार नाहीये हेच काहीसं सांगतोय आणि त्याच्या बॅटमधला आलेला हा चौकार आत्मविश्वास देईल आणि या मॅच मध्ये बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचे पुन्हा एकदा विजयाचे द्वार उघडेल. येस पंच. आणि नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. पंच तुमचा रिव्ह्यू असणार आहे बरोबर. आपण पाहूया कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर झाले आहे की नाही, कारण कॅमेरामॅन कदाचित फलंदाजालाही फॉलो करू शकतो. पाहूया इफ वी हॅव कॅप्चर दिस कलेक्टिव्ह मोमेंट while the bowler was on his runway and no ball. चला नो बॉल असणार आहे. आज जीतकडनं चुका झाल्यात, कारण जीतनं ज्या द वे ही स्टार्ट नो बॉलनं सुरुवात केली, त्यानंतर मागच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स आले.
पुन्हा एकदा नो बॉल फेकला. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी दिली. इट्स अ फ्री हिट बॉल. ड्राईव्ह करायचं होतं, यावेळेला फटका फसलाय. एक नव्हे तर दोन काढण्याचा प्रयत्न होता, मनसुबा मनात होता, तो सत्यात उतरलाच नव्हे. आणि इथे फलंदाजाला विकेट गमवावी लागते. विघ्नेश पाटील बाद होतील, थोडे नाराज, हताश. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 18 धावा 6 चेंडू. आणि करूया आपण मान्यवरांचा सन्मान. आपण या व्यासपीठावर सरपंच साहेब पाहतोय, खारबाव या गावचे. आपण महेंद्रजी पाटील साहेबांचा आपल्याला सन्मान करायचा. सन्माननीय विलासजी पाटील आमचे ज्येष्ठ आहेत, विलासजी म्हात्रे आमचे ज्येष्ठ आहेत, त्यांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभहस्ते सरपंच साहेबांचा आपण सन्मान करावा. आम्ही महेंद्रजी पाटील यांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. काँग्रेस कमिटी जसखार आयोजित काँग्रेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये मान्यवरांचा सन्मान आपण या मध्यरात्रीमध्ये करतोय. घड्याळामध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार 2:09 झालेत. चला फिल्डिंग टीम, मेक इट लिटिल फास्ट. GOAT ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणून संबोधला जाणारा संघ म्हणजेच टीम जीवदानी बामणडोंगरी. आज पुरस्कर्त्यांच्या नावानं मैदानाच्या आतमध्ये लियाना जियान्स युग 11 बामणडोंगरी या नावानं खेळ करतोय. अँड द न्यू बॉलर. 6 चेंडू आणि 18 इक्वेशन. पहिल्या बॉलवर नशिबाची साथ मिळाली आहे आणि नशीब बहादूर खेळाडूंना साथ देत असतं असं नेहमी म्हटलंय. 6-18 इक्वेशन होतं, आता इक्वेशन आहे 5-14. बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. आणि पाहूया आपण टेक्निकल टीम DRS च्या सहाय्यानं हा प्रलंबित डिसिजन. ट्रान्सपरन्सी इज द फर्स्ट स्पेसिफिकेशन अँड आयडेंटिटी ऑफ दिस टुर्नामेंट. पारदर्शकता ही स्पर्धेची ओळख आहे आणि इट्स अ फेअर बॉल. चौकार 4 मिळतील. चला रिव्ह्यू लॉस्ट. 4 तर मिळणार. गोलंदाज थोडा दडपणाखाली आहे. खोत बंधू अजून एक नामांकित गोलंदाज, ज्या खेळाडूकडे अडॅप्टेबिलिटी आहे, ज्या खेळाडूला आपण गेले काही वर्ष पाहतोय, तोही एक पण चांगल्या क्वालिटीचा एक खेळाडू आहे ॲज अ बॉलिंग युनिट. गतिमान चेंडू सापडला नाहीये बॅटमध्ये. पार्थला एकतर क्विक सिंगल पाहायला मिळाली आहे. स्वप्नील डांगे ज्यानं मागच्या मॅचमध्ये 4 षटकार लगावले, तो इतका उशिरानं का आलाय हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु मॅचमध्ये अजूनही 4 चेंडूमध्ये 13 धावा काढायचे. 4 चेंडू 13 धावा. 1-2 षटकार येतील का, एका दुसरा चौकार येईल का, की धावांना थांबवतील निखिल खोत. पहिला बॉल स्वप्नीलसाठी, त्याला सेट व्हायला अजूनपर्यंत वेळ मिळाला नाहीये. पार्थ गेलेत स्वप्नीलकडे. स्वप्नील सोबत ते चर्चा करतायत की आता तुला काय करायला हवं, स्टान्समध्ये परिवर्तन करायला हवा का, फुटवर्क तुम्हाला करायला पाहिजे का, गोलंदाज कोणत्या धाटणीतले चेंडू फेकणार आहे. इक्वेशन आहे 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. अजूनही संधी आहे, मॅच समसमान आहे. एखादा षटकाराला मॅच मध्ये मजा येईल. ड्राईव्ह केलाय अंधाधुंद, परंतु इट्स अ प्रोडक्टिव्ह चौकार. आता अजूनही 2-9 डिझो. फारच छान. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली ना, संयम आणि धैर्य गमावू नका. नो मॅटर हाऊ ॲडवर्स द सिच्युएशन इज, नेव्हर लॉस पेशन्स.
अँड ब्रेवरी. आणि काय ब्रेवरीने फटका सजवलाय. अनऑर्थोडॉक्स त्याची ग्रिपिंग स्टाईल आहे बघा, कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळेल. स्वप्नील डांगे अजूनही आम्ही मॅच मध्ये आहोत हेच सांगणारा. चौकार आलाय 2-9. ओ कडक कडक फटका, परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. शॉर्ट ऑफ बाउंड्री लाईन आणि झेल टिपला गेलाय. बॅट्समन बाद होतील. आता 1 चेंडू 9 धावा. डीजे आणि पुन्हा एकदा तेजस म्हात्रे अँड आर्मी आपली गुणवत्ता, आपलं पोटेन्शियल सादर करत असताना. आणि तेजस दादांसोबत जेव्हा जेव्हा चर्चा केली आहे त्यांच्या मनामध्ये नेहमीच जिंकण्याचाच विषय असतो. आणि अर्थातच आपण जरूर पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये आपल्या प्रतिभावंत खेळाडूंचा प्रतिम खेळ करत असताना या टीमला ज्यांनी फार छान या टीमची बांधणी आपण नेहमी पाहत असो. आजही आपली गुणवत्ता त्यांनी सादर केली आहे. आणि बोनखोडे 11 बोनखोडे या टीमला मी म्हणेन या स्पर्धेतून मात्र माघार घ्यावी लागते. आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया टीम लियाना जियांश अँड युग 11 टीम बामणडोंगरी फॉर द सेकंड विन इन द टुर्नामेंट. And no doubt a man with a golden arm. गोलंदाजी म्हणजेच तंत्र आणि कौशल्य यांचं संगम म्हणजेच मेडन षटक हाताळणारा गोलंदाज आदित्य पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि आदित्यला पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच सुद्धा जाणार आहे. म्हणूनच यावेळी आदित्य पाटीलकडे 2 ट्रॉफीज असणार आहेत. आम्ही आयोजन कमिटीला विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते, पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचे. सो आदित्य पाटील प्लीज कम विथ हाय प्राऊड अँड हाय रिस्पेक्ट. तेजस म्हात्रे लीड करत असताना पुन्हा एकदा टीम बामणडोंगरी या टीमचा दबदबा, या टीमची दहशत आणि याच टीमचा दरारा काँग्रेस चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 मॅचेस जिंकत असताना आपण पाहता आदित्य पाटील प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. सन्माननीय हेमंतजी ठाकूर साहेबांना मी